तर आज बनवणार आहे शेवग्याची शेंगाची आमटी मुगाची डाळ टाकून। बघा धुवून घेतलेली आहे शेवग्याची शेंगा आणि मुगाची डाळ। आता याच्यासाठी साहित्य बघूया काय लागतं ते। इथे फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, हे घरचं तिखट आहे, मीठ, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि हळद आणि हे इथे वाटण घेतलेलं आहे। तर आपलं तेल तापलेलं आहे, कांदा टाकायचा आहे। कांदा भाजून घेऊया। कांदा भाजलेला आहे आपला। मसाले टाकायचे इथे। आता मसाले मिक्स करून घेऊया चांगले। वाटण टाकायचे, वाटण पण मिक्स करून घेऊया। आपला मसाला भाजून झालेला आहे। टोमॅटो टाकायचा आहे आणि आता शेंगा टाकून घेऊया आणि डाळ। ते मिक्स करून घेऊया परत एकदा। तर बघा आपण शेंगा आणि डाळ मिक्स करून घेतले। आमटी करणार आहे, त्याच्यात पाणी घालूया आणि छान शिजून घेऊया हे। तर मस्त इथं आपली शेवग्याच्या शेंगांची आमटी तयार आहे बघा, छान अशी। कोथिंबीर टाकूया थोडासा। मस्त आपली तर आपली इथं मस्त शेवग्याच्या शेंगांची आमटी तयार आहे। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।